संजय दिना पाटलांनी ठाकरेंची साथ सोडली असली तरी त्यांची मुलगी राजुल पाटील मात्र ठाकरेंसोबतच आहे। थेट मातोश्रीवर जाऊन राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आपण शिवसेना ठाकरे पक्षातच असल्याचंही राजुल पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरून नेमकं काय घडलं पाहूयात। ऑपरेशन टायगर नंतर दिना पाटलांची मुलगी राजुल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। वडिलांनी ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी आपण ठाकरेंसोबतच असल्याचं राजुल पाटील यांनी स्पष्ट केलं। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका असलेल्या राजुल यांनी थेट मातोश्री निवासस्थान गाठलं। उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। मी पक्षातच आहे, शिवसेना ठाकरे पक्षातच राहणार असं त्यांनी ठाकरेंना सांगितलंय। वडिलांच्या निर्णयाबाबत विचारलं असता तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचं राजुल यांनी म्हटलंय। माझी प्रतिक्रिया आहे, माझा स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे। हे माझं स्टँड आहे। मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन। ते त्यांचा निर्णय आहे की आमच्या घरात इंडिव्हिज्युअल निर्णय घेण्याची पद्धत आहे। त्यांचा निर्णय ते घेतील, ते आपल्याला कळवतील। माझा निर्णय जे आहे ते मी दिलेला आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर राजुल पाटील यांनी मातोश्रीवर येऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या। आता उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांविरोधात दंड थोपटलेत। उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी राजुल पाटलांकडून ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले। राजुल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स लावल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे संजय दिना पाटील यांचे शिंदेच्या शिवसेनेचे स्वागत बॅनर झळकतात, तर दुसरीकडे त्यांचीच कन्या राजुल पाटील या उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स झळकवताना दिसत आहेत। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ईशान्य मुंबईचा दौरा करतायत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। याच पार्श्वभूमीवर काही जे स्वागताचे बॅनर्स आहेत ते सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। आपण जर हा बॅनर पाहिला तर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील या नगरसेविका आहेत। त्यांनी ईशान्य मुंबईत जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे आहेत त्या बॅनर्स लावलेले आहेत। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजुल पाटलांवर टीकास्त्र डागलं। फुटीर खासदार हे स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलेत, त्यामुळे विश्वास ठेवता येणार नाही असं अंधारे यांनी म्हटलंय। तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही गेलात, तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी गेलेले आहात। त्यामुळे मी याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला पाहिजे की आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? नाही ठेवू शकत आम्ही। संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय, पण दिना पाटलांची मुलगी राजुल आणि आष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांनी मात्र ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जिथे बाप तिथे मुलगा असतो असं म्हणत अंधारेंनी विश्वास ठेवता येणार नाही असं म्हटलंय। त्यामुळे भविष्यात यांचे निर्णय काय होतात यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।